तिचं हळूहळू पतन होतं आणि माणसाचं व्यक्तिमत्व हे डिफॉर्मेटिव्ह बदल झालं. माणसाचं व्यक्तिमत्व हे सघन असू शकत नाहीये जोपर्यंत तो अशा रीतीने राहू शकत नाही तोपर्यंत. आणि म्हणून माझी नेहमीचीच पद्धत आहे, मला काही कधी वाटतच नाही. तुम्ही म्हणाल मी एवढं काम केलं, मला वाटत नाही, काहीही वाटत नाही. जे आहे ते काम आहे ते काम समजून ते. त्याच्यानंतर मी सुरेश भटांच्या गझलीच्या प्रमाणे रंगात रंगवली रंग माझा वेगळा, गंगात रंगवली रंग माझा वेगळा, असा मी अलिप्त, त्याच्यात राहतो पण अलिप्त. ते संपलं की माझ्या अलिप्तपणा सुरुवात होतो आणि मग दुसऱ्या कामात. आणि कामं घेताना आणि त्या लोकांच्या मला माइंडवाले म्हणतात, मेंटलिस्ट म्हणतात, पण त्याच्यापेक्षाही अनेक लोक माझ्या घराकडे येतात, त्यांच्या फाईल्स ते घेऊन येतात आणि माझ्याकडे अपेक्षित सांगतात की सर हे बघा आता माझ्याकडे काय येतात मला माहिती, मी लोक काय वकील नाही पण येतात. आणि मग मी त्या फाईल्स आणि माझी एक आहे मला मी सांगतो ते काय प्रकार असा आहे, फाईल वाचता वाचताच त्यांच्या प्रश्नाची सुलरूप करणारी उत्तरं माझ्या डोक्यातही येतात. म्हणून मला वेगळी फाईल घेऊन बसण्याची गरज पडत नाही. म्हणून मला काम करताना वेळेची गरज पडत नाही. वेगळ्या मी त्याच वेळी माझ्या डोक्यात सगळं येतो. सौभाग्यवती हा शब्द मी सहसा वापरत नाही. आम्ही चळवळीचे लोक काही शब्द आम्ही टाळतो, पण आज मला खरोखर सौभाग्यवती शब्द वापरायचा आहे. कारण रमेशनी ज्या पद्धतीने बाकीच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या त्याप्रमाणे कुटुंबाची जबाबदारी देखील पार पाडलेली आहे. आणि असा नवरा मिळणं खरोखर सौभाग्य. म्हणून मी आपल्याला सौभाग्यवती म्हणतो दोघांना नमस्कार. आपण सगळे इथे आलेले आहात तर आपण खूप भाग्यशाली आहात की रमेश रावत सारखा एक सहकारी, एक शिक्षक, एक कार्यकर्ता, एक लढणारा नेता आणि उत्तम तब्येत सांभाळणारा माणूस तुमच्या समोर उभा आहे. आणि रमेशजी अशा माणसांची कदर करणारा माणूस असा समाज पण लागतो की कोणाची कदर करावी, कोणाचं बहुमान करावं याचं भान असणारा हा समाज आहे. तुमचा बहुमान केला आहात त्या अर्थाने तुम्ही पण भाग्यवान आहात.